मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं भव्य ओपन फुटबॉल स्पर्धांना सोमवारपासून सुरुवात झाली। मंगळवारी पहिल्या सामन्यात मिरजेच्या एसएस फुटबॉल संघानं सातारा फुटबॉल संघाचा 4-0 गोलनं पराभव करत पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली, तर दुसरा सामना मिरजेतील मंगळवारपेठ फुटबॉल क्लब आणि हुबळी फुटबॉल क्लब या दोन संघात झाला। या सामन्यात मंगळवारपेठ मिरज संघानं हुबळी संघाचा पेनल्टी किकमध्ये पराभव केला। मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर डायमंड स्पोर्ट्स क्लब मिरज यांच्या वतीनं भव्य अशा ओपन फुटबॉल स्पर्धा घेण्यात आल्यात। 18 मे ते 24 मे दरम्यान या स्पर्धा होणार आहेत। या स्पर्धा पाहण्यासाठी मिरजेच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली होती। या स्पर्धेचं संयोजन डायमंड स्पोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव आतिश अग्रवाल, रमेश माने, मुन्ना नायकवाडी, पीटर शेख, अली शेख, अबी शेख, फहीम शेख, सतीश शिकलगार, मेहबूब शेख, शाबुद्दीन शेख, मलिक नायकवाडी, दिलावर नरवाडे, खलील शेख यांनी केले। डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे भव्य ओपन डेस फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। प्रत्येक वर्षी अशा पद्धतीच्या ह्या स्पोर्ट्सच्या खास करून फुटबॉलच्या स्पर्धा डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनकडून आयोजित केल्या जातात। गेल्या 2-3 वर्षामध्ये मिरजेचा जो फुटबॉलचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा शब्बीर शेख व त्यांचे सर्व सदस्य, त्यामध्ये आमचे बंधू आबेद शेख असतील, फहीम शेख असतील, त्यांना मोलाचं सहकार्य प्रत्येक वेळी लाभलेले आमचे मुन्ना नायकवाडी असतील, प्रशांत माने, आमचा भाऊ मलिक असेल, या सर्व टीमनी हे जे काही मैदानी खेळ जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे त्या कार्यासाठी आमच्या व आतर नायकवाडी साहेबांच्या खास करून शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही इथं सामन्याचं उद्घाटन करण्यासाठी आलो। अतिशय अतिटट्टीच्या स्पर्धा आयोजित ज्या होतात त्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे संघांचा सहभागी होतो। काल गडिंग्लजचा संघ आला होता, आज साताऱ्याचा संघ आलेला आहे, हुबळीचा संघ आलेला आहे। अशा या आजकालच्या युगामध्ये मैदानी खेळ कुठेतरी मागत चाललेल्या असल्या कारणानं हाजी शब्बीर शेख साहेबांचा एक छोटासा प्रयत्न आहे की मैदानी खेळ पुन्हा एकदा जिवंत करूया आणि मिरजेचा जो ऐतिहासिक फुटबॉल नगरीमध्ये जे काही खेळाचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। आमच्या त्यांना कायम शुभेच्छा आहेत व इथून पुढच्या काळामध्ये पण राहतील। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।